मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला देणार आहे माझी किचन टूर। मी किचन मध्ये माझे सामान मी कसं ठेवते आणि कसं अरेंज केलं आहे सगळ्या गोष्टी। माझं किचन छोटं असताना मी कशा गोष्टी अरेंज करून ठेवते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर बघूया मग मी किचन माझं कसं दिसतंय आणि कसं अरेंज केलं आहे। किचनची सुरुवात ही आहे या माझ्या बॉक्सनं चालू होती। तर हा बॉक्स मी फ्लिपकार्टवरनं मागवला होता। खूप यूजफुल आहे आणि याच्यामध्ये सामान इतकं छान व्यवस्थित बसतं आणि खूप बसतं। तर वरी मी एक औषधाची बॉटल ठेवली आहे, फ्लॉवर पॉट ठेवला आहे आणि याच्यात कप ठेवले आहेत, कारण लहान मुलं असले की कप खूप फोडतात, त्यामुळं मग वरती याच्यात किचनचे टॉवेल आणि बॅटरी ठेवली आहे, कारण लाईट कधीही जाऊ शकते। आणि याच्यामध्ये स्टेशनरीचं सगळं सामान आहे, पेन ते, आणि याच्यामध्ये सरांचा आणि ऋषभचा टिफिन। खूप टिफिनही लागतात, कधी कधी छोटा द्यावा लागतं, कधी मोठा। आणि हे मुलांचा खाऊ आहे, जे खाऊ बनवते ते मी या बॉक्समध्ये ठेवते। आणि याच्यामध्ये देवाचं सामान, तर मग मी देवासाठी एक बॉक्स केला आहे देवघराखाली ठेवण्यासाठी, पण मी काय अजून अरेंज केलं नाही, त्यामुळे मी तेथेच ठेवलं। आणि येथून माझ्या किचनचं एंट्रन्स आहे, तर एंट्रन्समध्ये छोटी जागा आहे आणि ते फ्रीज लावलं आहे एका साईडला, आणि एक आता इकडल्या साईडला मी लावलं आहे बस्कर भिंतीवर। आणि कापूरदानी मी डेली कापूर जाळते, त्यामुळं कापूरदानी तिथे लावले आहे। हँड टॉवेल, कारण किचनमध्ये पुसण्यासाठी हात सारखं पुसावं लागतो, त्यामुळं मग मी इथेच टॉवेल लावून दिला। आणि एक कॅलेंडर आहे, तर कॅलेंडरचं कसं होतं, घरात दुसरंही कॅलेंडर आहे, पण कधी कधी किचनमध्ये काम करताना लक्षात आलं तर तिथल्या तिथं लिहू शकतो, त्यामुळं मग मी इथं अजून एक कॅलेंडर एक्स्ट्राचं होतं म्हणून लावून दिलं। आणि कात्री श्री घेतो म्हणून मी ते कात्री कधीही वरतीच लावून देते। आणि ते चमचे हे अडकू शकतो, पण मी नाही अडकवले, कारण ते बसतात ट्रॉलीमध्ये ह्या। तर इथं केटल ठेवली आहे, तर ही रोज पाणी गरम करण्यासाठी मी केटल यूज करते। पाणी याच्यात छान गरम होतं। नंतर खलबत्ता ही मी डेली यूज करते, कारण मिक्सर रोज लावण्यापेक्षा आपलं, आणि याच्यामधली टेस्ट अप्रतिम होते, त्यामुळं आलं लसूण पेस्ट करण्यासाठी मी खलबत्ताच यूज करते आणि डेली यूज होतो तो, म्हणून मी इथेच हाताशी ठेवला आहे। आणि इथे आहेत आपले मसाले, तर लाल मसाला, काळा मसाला, हळद, नंतर हिंग पावडर आणि आपले मीठ, गूळ पावडर, कारण मी साखर वापरत नाही त्यामुळं गूळ ठेवला आहे तिथेच। आणि बदाम आणि सुजी भाजून ठेवलेला रवा, तर हे इथं ठेवलं आहे हाताशी। आणि वरती ठेवली आहे तेलाचे पॉट, तर मी केटल वापरते, कारण केटलीत काय होतं, आपण पळी ठेवली तर मग ते मोजून आपल्याला तेल वापरता येतं। बॉटल ठेवली तर माझा प्रॉब्लेम येत होता की माझ्याकडून जास्त तेल पडत होतं भाजीला, आणि त्यामुळं मग मी केटली वापरते। तिथं तुपाची एक आहे आणि आणि हा आहे माझा गॅस शेगडी। तर ही गॅस शेगडी माझी 11 वर्ष जुनी आहे, तर खूप जुनी आहे ही शेगडी आणि खूप छान चालते, त्यामुळं बदलण्याची काही इच्छाच होत नाहीये, त्यामुळं मग मी काही बदलली नाहीये। मला 4 बर्नरची घ्यायची, पण अजून मी थांबले, कारण जरा थोडंसं चेंज करण्यासाठी, थोडीशी खराब झाली तर चेंज केलं तर काही वाटत नाही। आणि इथे ठेवलं आहे मी पाणी, सारखं नळ चालू करून पाणी स्वयंपाक करताना घेण्यापेक्षा मी या मगात ठेवते। इथं मनी प्लॅन्ट लावला आहे आणि हे पितळेचं भांडं भरून ठेवते मी रात्री झोपताना, आणि ते दिवसभर पाणी त्याच्यातील पिते। पण घरात माझ्याकडं मोठी टिंपा आहे, पण कोणच पित नाही, मीच पिते फक्त, म्हणून मग मी एकटीसाठी तेवढंच भरून ठेवलं। प्युरिफायर आहे इथे, तर प्युरिफायर हेही माझं खूप जुनं आहे, ॲक्वागार्डचं आहे। याच्यावर 2 फ्लॉवर पॉट ठेवले आहेत छोटे छोटे। आणि इकडे आहे एक मिशोवरनं मागवलं होतं मी, हे रॅक लावलं आहे, कारण ग्लास खाली ठेवले ट्रॉलीमध्ये तर ते सारखे कधी कधी ओले राहायचे आणि ट्रॉलीला डाग पडायचे, त्यामुळं मग मी विचार केला की तसं करण्यापेक्षा, गंज चढण्यापेक्षा आपले छान दिसतात ही आणि घेण्यास लवकर घेता येतात। पण एवढंच त्याचा प्रॉब्लेम आहे की दिसले की जास्तच खाली काढतात। आणि इथे मी पाणी भरून ठेवते पिण्यासाठी,
कारण कसं होतं कधी कधी इमर्जन्सीला लाईट जाते, त्यामुळं मग पाणी भरावं लागतं आम्हाला. तसं 24 तास पाणी आहे, भरून ठेवण्याची गरजच नाही पडत पाणी थोडंही. आणि माझा सिंकही खूप मोठा आहे, बेसिन छान मोठं आहे, भांडे आरामात होते. आणि इथं साईडला मी जाळे ठेवते आणि हे रोज मी पायपुसणं खाली ठेवते. आता माझ्या ट्रॉलीमध्ये काय आहे ते दाखवते मी खालच्या साईडला किचनच्या. तर इथं सिलेंडरचं बॉक्स आहे, म्हणजे सिलेंडरची टाकी इथे असते. तर टाकीच्या समोरच मी काय केले, गहू आणि ज्वारीचे डबे ठेवले आणि त्याच्यावर पोळपाट ठेवला आहे. मागे सिलेंडर आहे, त्याच्यावरही तवे ठेवले आहे. आणि पुढं आपण जे भाकरी बनवतो त्याची आपली मोठे ताट ठेवलं आहे. चॉपर मला काही एवढं लागत नाही सारखं म्हणून मग मी चॉपरही तिथेच ठेवलं आहे, कारण चॉपरची उंची जास्त आहे म्हणून मग मी ते तिथेच ठेवलं आहे. आणि विळीही वापरते मी, त्यामुळं मग वेळीही तिथेच ठेवली आहे, कारण सगळं हाताशी असलं की पटपट स्वयंपाक होतो. आणि इकडल्या साईडला जे आपल्या घरातल्या पिशव्या येतात ते पिशव्या ठेवण्यासाठी केलं आहे मी. तर इथे माझे सगळी कटलेरी असते आणि एका साईडला मी काचेच्या भरण्या ठेवल्यात, कटलरी, चमचे, पळी सगळं एका ह्याच्यात व्यवस्थित बसतं. याच्यामध्ये मसाले जे स्टीलचे आहेत त्याच्यात मसाले बऱ्यापैकी बसतात आणि सगळं साहित्य व्यवस्थित बसतं. याच्यात छोट्या प्लेटी आहेत. ट्रॉल्यामुळे सगळं व्यवस्थित अरेंज करता येतं. आणि ह्याच्या खालच्यामध्ये सगळे ताटं आहेत. तर हे सगळं मला लग्नामध्येच दिलेले ताटं आहेत, काही मी नंतरही घेतलेले आहेत. तर मोठे आहेत ते लग्नामध्ये दिलेत, नंतरचे दाखवते ते मी नंतर घेतले सगळं. तर बऱ्यापैकी मला संसार लग्नामध्ये दिला गेला आहे. तर खिसणी हे सगळे व्यवस्थित प्लेटी याच्यामध्ये बसतात. तर डेली यूज करण्यासाठी मी पुढच्या साईडचे सगळे ताटं वापरते, मागच्या साईडचे काही वापरले गेले जात नाही. आणि खिसणी ते फक्त यूज होतं म्हणून मी ते पुढच्या साईडला ठेवले. याच्यामध्ये चहा, साखर, कॉफी हे ठेवलं आहे, कारण ते सारखं लागतं. साखर काही एवढी लागत नाही, पण हे दुसरं सगळं लागतं, त्यामुळं मी हे ते अरेंज केलं आहे. आणि हे जुने डबे आहेत चहा साखरेचे, ते पुढे ठेवले, ते नवीन. आणि याच्यामध्ये डाळी हे ठेवते. हे पुढचा डबा आहे, हे याच्यात मसाला डबा आहे. हे खडा मसाल्याचा केलेला आहे मी, प्लास्टिकचा आहे तो. आणि स्टीलचा आहे तो आपला साधा मसाले, आपले जनरल मसाले, हळद, धणे पावडर ते. आणि याच्यामध्ये व्यवस्थित मी बाउल अरेंज केले आहेत. आणि याच्यामध्येही हे सर्विंग बाउल आहेत, स्टीलचे आहेत ते, पण मी ते आता स्टोरेज म्हणजे नाही का सामान ठेवण्यासाठीच यूज करते. आणि या बरण्याही खूप युजफुल आहे, त्याच्यात पाव किलोपेक्षा जास्त सगळं बसतं, त्यामुळं मला ह्या दिसायलाही खूप छान दिसतात म्हणून आवडतात. तर खालच्या ह्याच्यात सगळे डबे आहेत. पहिल्यांदा मी स्टीलचीच बॉटल वापरायचे तेल टाकण्यासाठी, पण ती मी ठेवून दिली आहे आता. आणि आता केटल वापरते. आणि हे डबे सगळं सामान ठेवण्यासाठी मी डब्यात ठेवते. हे 2 किलो 3 किलोचं सामानपर्यंत सगळं बसतं आणि व्यवस्थित सगळं सामान माझं अरेंज होतं, किराणा सगळं. आणि जे जास्तीचा आणलाय तो मी दुसऱ्या डब्यांमध्ये ठेवते. याच्यामध्ये सगळ्या माझ्या वाट्या आहेत. वाट्यामध्ये सर्विंग बाउल पण मी इथेच ठेवते आणि वाट्याही ठेवते. आता हे तर 3-4 प्रकारच्या वाट्या आहेत माझ्याकडे आणि सर्विंग बाउल पण आहेत. तर हे व्यवस्थित मी अरेंज केलं येते आणि सारख्या लागतात, त्यामुळं मी अशा वरती ठेवल्या आहेत. याच्यामध्ये पातेले, कढया ह्या ठेवल्या आहेत. आणि माझ्याकडे तांबे भरपूर आहेत, पण मी 2च सध्याला यूज करते. आणि जेवढं लागायचं तेवढंच मी सामान काढलं आहे, बाकीचं मी ठेवून दिलं आहे सगळं लेंटरला. आणि याच्यामध्ये ही जे आपल्याला सामान ठेवण्यासाठी जे एक्स्ट्रा डबे अजून लागतात, कारण घरामध्ये किती हे असलं तर काही कमीच पडतं आपल्याला, तर त्यासाठी मी अजून ह्या डब्यातही सामान ठेवते. आपल्या कुरड्या, पापड्या हे पण याच्यात ठेवते. आणि ह्या बेसिन खालचा एरिया आहे, तर हा बेसिनचा एरिया आहे. तर इथं मी रांगोळी ठेवते. रांगोळी ठेवण्यासाठी मला छान जागा इथं आहे. मागे आपलं एक्स्ट्राचं सामान सगळं माझं बसतं. इथं मी एक कळशीही ठेवली आहे. आणि हे तेलाचं मोठा डबा आहे, तर तो आता संपला आहे म्हणून मी तिथे ठेवला आहे. आणि आपले भांड्याचे साबण, घासणी, रांगोळी एक्स्ट्राची. आणि इथे मी एक्स्ट्राचे जे सगळं सामान आणलं होतं
ते सगळं म्हणजे ज्या लागत नाही आहे ते मी याच्या खाली ठेवले आणि व्यवस्थित स्वच्छ केल्यावर काय हरकत नाही ते ठेवायला. इथं मी चेअर ठेवते कारण डायनिंग टेबलच्या तिथं काही चेअरला ठेवण्यासाठी जागा नाही, मग मी इथं ठेवते. आता इकडला एरिया माझा देवघराचा चालू होतो. देवघर माझं पश्चिमेला पूर्व पश्चिमाचं आहे. तर वरी मी देवघराच्या वरती विठ्ठलाची मूर्ती ठेवली आहे, विठ्ठल रुक्मिणीची. आणि देवघर असं दिसतंय माझं. अगोदर मी खालीच ठेवलं होतं देवघर, नंतर आता मी थोडेच दिवस झालं एक बॉक्स घेतला देवघरासाठी. देवघर खाली होतं ना तेव्हा सगळा देवघराला म्हणजे देवघरा शेजारी सगळा पसारा दिसायचा, त्यामुळं स्टोरेजचा विषय होत होता. त्यामुळं मग मी देवांचे सामान ठेवण्यासाठी आता हा बॉक्स घेतला आहे. तर आता माझं सगळं सामान याच्यात अरेंज करेल मी, अजून काही केलं नाही तर याच्यामध्ये अरेंज करेल सगळं. तर आज चतुर्दशी आहे, तर सगळं चतुर्दशीची पूजा करून झाली आहे, गणपतीचा अभिषेक हे करून झाला आहे माझं. आणि चतुर्दशी असंच असेल ना एखादं सणासारखं वाटतं, खूप छान पूजा ती केल्यानंतर मस्त वाटतं. आणि आपण जसं पूजा करू तसं आपलं घरही एकदम फ्रेश वाटतं. तर असं देवघर दिसतंय माझं. आणि मी देवघराच्या मागं हे वॉलपेपर लावले आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती खूपच मोठी आहे, मग दुसरीकडं ठेवण्यास मला तर काही म्हणजे नाही का जागाच नव्हतीच. तर मग मी विचार केला देवघरावर छान दिसते म्हणून मी तेच ठेवली आहे. आणि देवांची पूजा ही व्यवस्थित सकाळीच करून झाली आहे. तर हा डायनिंग टेबल आहे माझा. तर डायनिंग टेबलचा काही यूज एवढा होत नाही कारण आम्ही काही जेवत नाही डायनिंग टेबलवर, त्यामुळं मग असंच त्याचा उपयोग असं ठेवण्यासाठीच होतोय बऱ्यापैकी. तर इथं मिक्सर ठेवला आहे. तर मिक्सरच्या शेजारीच मी ओव्हन ठेवला आहे. ओव्हन मिक्सर हे लागतात, पण मिक्सर काही मला डेली लागत नाही, त्यामुळं मग मी इथेच ठेवला आहे. आणि आहे प्लग पण त्याचं. आणि इथे अंड्याचा ट्रे ठेवला आहे, त्याच्यात अंडे असतात. आणि हे बॉटल मला सारखी लागते त्यामुळं मी त्याच्या शेजारीच ठेवली आहे खाली. आणि हा ओव्हन आहे माझं. आणि त्याच्या शेजारीच मी पोळीचा डब्बा आणि माझं टोपलं आहे. मी रोज इथेच ठेवते जेणेकरून मुंग्या लागत नाहीत काय नाहीत म्हणून मग मी येतेच ठेवते. मुलांनाही घेता येतं त्यामुळं. आणि डायनिंग टेबलच्याच खालच्या साईडला असे मी डबे ठेवले आहेत. तर ह्या डब्यांनी कुरवडी पापडी सगळं एक्स्ट्राचं सामान आपलं किचनमध्ये जे आपण किराणा भरतो त्याचं सगळं एक्स्ट्राचं सामान मी याच्यामध्ये भरते. आणि शेवळ्या चुरमुरे परत नंतर कुकर हे सगळे मी खालीच ठेवते. आणि एका साईडला हे आहे कांदा लसूणचे आपली कांदा लसूण ठेवायचं. तर त्याच्यात काही मी कांदे ठेवत नाही कारण कांदे माझ्याकडे भरपूर असतात, गावाकडले येतात, त्यामुळे याच्यात काही ठेवत नाही. फक्त लसूण आणि बटाटेच ठेवले आहेत. आणि खालच्या साईडला काहीच नव्हतं म्हणून मी न्यूजपेपर आपल्याला लागतातच किचनमध्ये सारखे म्हणून मग न्यूजपेपर आणि त्याच्यावर सूप ठेवला आहे. तर मी असे अरेंज केले डबे आणि जेणेकरून आपल्याला व्यवस्थित घेता यावं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाव्यात. त्यामुळं मग चेअर काढली की ह्या गोष्टी लगेच मिळतात मला. आपण घरामध्ये जे किचनमध्ये जागा असते त्याचा पुरेपूर उपयोग कसा करून घ्यायचा या गृहिणींनाच खूप मस्त लक्षात येतं. आणि मग जागा वाया नाही जाऊन द्यायची, सगळ्या जागेचा उपयोग झाला पाहिजे. आणि इथून आहे माझं देवघर. देवघराचं आणि याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, एकदमच चिकटलेलं नाही आहे असं. देवघराने ह्याच्यामध्ये थोडंसं ठेवलं आहे. आणि फ्रीज आणि डायनिंग टेबल याच्यामध्येही थोडंसं अंतर ठेवलं आहे मी. तर असं दिसतंय माझं किचन. तर ओव्हनवरही मी 2 सिरेमिकच्या भरण्या ठेवल्या आहेत. तर जेव्हा यूज करायचे असतं तेव्हा मी काढते ते, त्याच्यावर ठेवत नाही. आणि फ्रीजवरही असं काही मी जास्त ठेवत नाही कारण फ्रीजवर काही ठेवू नये असं सांगतात. फक्त मी 2 आपले मॅट टाकले आहेत आणि याच्यावर फ्लॉवर पॉट ठेवला आहे. तो फ्लॉवर पॉट कमी आणि माझं पिगी बँकचं आहे ते कारण चिल्लर दिसलं की मी त्याच्यात मध्येच टाकते. आणि हे फ्रीजवर काही मी जास्त ठेवलं नाही. आणि ह्या आहेत क्लिपा. जर आपण सामान आणल्यावर शिल्लक राहिलं की याच्यात लावून ठेवलं की मग टेन्शन नाही. आणि ह्या कुठेही ठेवल्या तर मिळत नाहीत, इथंच ठेवल्या की मिळतात म्हणून मग मी इथं अरेंज केलं आहे व्यवस्थित. तर इकडे डायऱ्याही ठेवल्या, ते रेसिपी लिहिण्यासाठी मी ठेवलं आहे.
तर असं दिसते माझं फ्रीज. तर वरती मी लेंटरलाही दरवाजे बसवून घेतले आहेत आणि याच्यामध्ये जे एक्स्ट्राचे भांडे असतात ते सगळे लेंटरवर ठेवलेले आहेत मी. तर लेंटरचे कलरही खूप छान आहे. तर असं दिसतंय माझं किचन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे